गो कार्ट रेस. मुलांनो, फुरसतगंज मध्ये एक गो कार्ट पार्क उघडणार आहे जिथे गो कार्टिंग होईल आणि ते त्यांच्या पार्कला प्रमोट करण्यासाठी एक गो कार्ट रेसचं आयोजन करणार आहेत. ज्या मुलांना पार्टिसिपेट करायचे आहे त्यांनी त्यांची नावे माझ्याकडे द्या. सर मी पार्टिसिपेट पण करणार आणि फर्स्ट पण येणार. मी स्वतःची गो कार्ट आणेन. बंटी, गो कार्ट खूपच महाग असते. ही काही साधी सुधी कार नाही. ते सगळ्यांना कार देणार आहेत. माझ्या बाबांकडे खूप पैसे आहेत. ते माझ्यासाठी नवीन गो कार्ट घेऊन देतील. ओके ओके, जो कोणी स्वतःची गो कार्ट आणू इच्छितो तो आणू शकतो. सर, मी आणि इमली सुद्धा गो कार्ट रेस मध्ये भाग घेणार आहोत. अजून ज्यांना ज्यांना पार्टिसिपेट करायचे आहे त्यांनी आपापले हात वर करा. माझे लाडके बाबा. बाबा, तुम्ही ना जगातले सगळ्यात चांगले बाबा आहात. मी किती लकी आहे की तुम्ही माझे बाबा आहात. अरे आता बोलशील का? तुला काय हवंय ते, की नुसतं कौतुकच करत बसणार आहेस? बाबा, मला गो कार्ट पाहिजे. अरे मग जा विकत घे. हा? काय गो कार्ट? बाबा प्लीज 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 प्लीज, माझे लाडके बाबा, माझे चांगले बाबा, प्लीज मला नवीन गो कार्ट घेऊन गो कार्ट रेस मध्ये पहिला यायचंय. This young boy wants to participate in go-kart race. त्याला डिस्करेज करू नका. त्याला एक तुम्ही गो कार्ट आणूनच द्या ना. तो ओल्ड मॅन ओळखीचा वाटतो आहे ना? अहो पण सर, आमच्या फुरसतगंज मध्ये असं होत नाही. कुठलाही मुलगा एवढी महाग वस्तू मागत नाही. मी स्वतः एका गो कार्ट कंपनीचा मालक आहे. या गो कार्ट रेस साठीच तर मी आलो आहे. मी तुमच्या हुशार आणि तडफदार मुलाला नवीन गो कार्ट देईन, पण रेस नंतर तुम्हाला ती परत करावी लागेल. थँक्यू अंकल, थँक्यू थँक्यू थँक्यू. मी उद्या गो कार्ट रेस मध्ये एक नवीन गो कार्ट घेऊन येईन. सी यू देअर. तो माणूस टिम्बक्टू सारखा दिसत होता ना? येस, यू आर राईट. मग तर आपल्याला सुद्धा एक स्पेशल गो कार्ट तयार करावी लागेल आणि प्रत्येक धोक्यासाठी सावधान राहावं लागेल. वीर, गोकार्ट मध्ये तर एकच सीट असते. तू तर 2 सीट लावल्या आहेस. हा, मला ठाऊक होतं की तू माझ्याशिवाय रेस मध्ये भाग घेणार नाहीस. थँक्यू वीर. बाजूला हो चुलबुल, वीरने दुसरी सीट माझ्यासाठी बनवली आहे. सॉरी मित्रांनो, दुसरी सीट इमलीसाठी आहे. त्या गो कार्ट रेस मध्ये तुम्ही दोघे भाग घेऊ शकत नाही. वीर, तू मला कुठल्याच स्पर्धेत भाग घेऊ देत नाहीस. यावेळी मी तुझं काही ऐकणार नाही. अशा प्रकारे आपण त्या मुलाला बंटीला नवीन गो कार्ट देऊन वीरला रेस मध्ये हरवू. अरे गाढवांच्या सरदारा, जर गो कार्ट द्यायचीच असेल तर वीरला रेस मध्ये हरवण्यासाठी नाही, तर वीरला रेस मध्ये संपवण्यासाठी दे. Meow. You're genius, boss. शी इज राईट बॉस. मी तुला हत्यारांनी भरलेली गो कार्ट देईन आणि त्याला हे हेल्मेट पण दे. हे हेल्मेट घालताच त्या बंटीचा मेंदू तुझ्या ताब्यात येईल आणि तो रोबोट सारखा वागेल. तेव्हा मग तू त्याला वॉकी टॉकी मध्ये जे काही सांगशील तो तसंच करेल. आता नाही राहणार कोणती खंत, कारण वीरचा होईल अंत. हे घे बंटी, हे घाल हेल्मेट. हे घालून रेस करशील तर नक्कीच फर्स्ट येशील. हा जिंटू पण ना स्वतःच्या मनासारखंच करतो. सगळे विद्यार्थी लक्षपूर्वक ऐका. सगळ्यांना या ग्राउंडचे 5 राऊंड मारायचे आहेत. 5वा राऊंड शेवटचा राऊंड असेल. ओके एव्हरीबॉडी. अरे ही
गोकार्ट पास झाली की फक्त हवा होती. वेगात वारा वाहत आहे सर. गोकार्ट एवढ्या वेगात कसा राऊंड मारू शकते ते बघा. अजून अर्धा राऊंड सुद्धा संपलेला नाहीये. डॅगर काढ आणि त्या वीरचे टायर बस्ट करून टाक. वीर ते बघ. मला माहित होतं टिंबकटूने काहीतरी केलंच असणार. बंटी, वीरला ग्राउंडच्या बाहेर घेऊन जा आणि संपवून टाक. गो कार्ट मध्ये बसवलेल्या शस्त्राचा वापर कर. अरे 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 बंटी काय करतोयस? कार थांबव, थांबव. काय झालं? आपले 4 राऊंड मारून झाले आहेत आणि बाकीच्यांची अजून एकही राऊंड पूर्ण झालेली नाही. जर जिंकलो तर सगळ्यांना कळेल की आपण जादू केली आहे. चल जरा खाऊन पिऊन आराम करूया. वीर लेझर गन. डोंट वरी इमली. इमली तू गाडीत उतर. मला तुला धोक्यात नाही घालायचंय. नाही वीर, मी तुला सोडून नाही जाणार. इमली बंटी नॉर्मल बंटी वाटत नाहीये. ही इज बिहेविंग लाईक रोबोट. मला वाटतं टिंबकटूने त्याला काहीतरी करून स्वतःच्या कंट्रोल मध्ये ठेवलं आहे. बंटीच्या हेल्मेट मध्ये रेड लाईट का लागली आहे? मला तर वाटतंय की याच हेल्मेट मुळे बंटी त्याच्या कंट्रोल मध्ये आहे. इमली तू ड्राईव्ह कर. मला त्याचं हेल्मेट काढावं लागेल. रोबो बॉय सूट ऑन. मी इथे बोगद्यात काय करतोय? रोबो बॉय, हे काय चाललंय? वीर बंटी ब्रेक लाव. बोगदा संपणार आहे. बंटी तू परत जा. वीर अरे ती पहा, कार वरतून खाली पडत आहे. पळा पळा, नाहीतर आपल्यावर पडेल. ते बघा, रोबो बॉय येतोय. सीट बेल्ट
रेस संपली वाटतं. नाही, असं कसं होऊ शकतं? वीर, तुम्ही लोक कुठे होतात? तुम्ही कसे हारलात? टिम्बक्टूने बंटीला नवीन गोकार्ट देऊन ते जादूचे हेल्मेट घालून रोबोट सारखं बनवून आमच्यावर हल्ला केला होता. आम्ही त्यापासूनच वाचायच्या प्रयत्नात होतो. त्याची एवढी हिंमत? आत्ता त्याला धडा शिकवतो. हे टिम्बक्टू, वीर तर वाचला, पण तू काय माझ्या लेझर पासून वाचू शकशील? ही बोलते सुद्धा बोल.